मुरबी गावला बिलॉंग करणारा गोलंदाज आपण पाहतोय संकेत पाटील गोलंदाजीसाठी सज्ज झालाय। 4 षटकांची लढत आहे। पहिला पॉवर प्लेचा षटक ऑन द स्ट्राइकला आपण जर पाहिलं ना, जर बॅटर्स तुषार बडे ऑन द स्ट्राइकला आहे, त्याच्या समवेत आपण फलंदाजाला पाहतोय जो निलेश पिंपले ज्वाला नागोडना संघाचा प्रतिनिधित्व करणारा खेळाडू आहे। आज पनवेलची पूर्ण या ठिकाणी तालुका उतरला या मैदानावरती। पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतो 2 षटक थर्ड सर्कलच्या बाहेर आहेत। या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवर आणि ग्रामस्थांना विनंती करतोय की आपण या मुख्य व्यासपीठावरती येऊन असनस्थ व्हायचं आहे आणि या मंचकाची शोभा वाढवायची आहे। संकेत पाटील मुरबी या गावाला बिलॉंग करणारा हा जो गोलंदाज आपण पाहतोय, गेल्या 10वीर चषकामध्ये मागच्या हप्त्यामध्येच आपण चांगली उल्लेखनीय कामगिरी या गोलंदाजी देखील पाहिलेली आहे। डावखोरा फलंदाजावर पाहतो ऑन द स्ट्राइकला आहे बॅटर तुषार बडे। पहिला चेंडू ओव्हर द विकेटने मारा करतोय, शरीरापासून दूर टाकलेला हा चेंडू। मात्र पहिला चेंडू आपण पाहिला, टप्पा चांगला राहिला, मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडूची दिशा मात्र आपण पाहिली ना, थोडीशी भरकटलेली पाहिली। ऑफ स्टंपच्या बाहेर जास्तच चेंडू निघाला आणि या ठिकाणी वाईट चेंडूची आपण पाहिली सांगता झाली। धावेचा श्रीगणेश मात्र अवंतर या धावसंख्येने झालाय। धावसंख्या धावफलकावरती 1 धावसंख्या धावफलकावरती आहे। कोलवर पडत या ठिकाणी टप्प्याचा चेंडू आपण पाहिला, शॉट एक्स्ट्रा रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे। धाव मात्र जर पाहिले नाही चेंडूवरती बॅटच्या सहाय्याने या ठिकाणी धाव आले। धावसंख्या 1 ने पूर्ण झाली। धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली दीपक 11 या संघाची बिनबाद 2 धावसंख्या। जो पहिला चेंडू वाईटचा आला, नंतर मात्र एक चांगली या चेंडूची सांगता देखील पाहायला मिळाली। वारंवार या ठिकाणी काय घडते पहा, कारण आपण पाहिलं लेफ्ट हँड आणि राईट हँड फलंदाज म्हणजे डावखुरा आणि उजवा फलंदाज जेव्हा येतो ना, तेव्हा वारंवार या ठिकाणी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलावी लागत असते। गोलंदाज पुन्हा सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर। स्लोवर पद्धत चेंडू आपण पाहिला, शॉर्ट पिच पद्धत चेंडू टप्पा पडत चेंडू अगदी समांतर बाजूमध्ये गेला। निर्धाव चेंडूची सांगता देखील झाली। निलेश पिंपळेला मात्र हा चेंडू समजला नाही। या ठिकाणी डॉट चेंडू सांगतात होते। धावफलक फक्त आणि फक्त आपण पाहिल्या तर 2 धावा धावफलकावरती आहेत। संकेत पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे, मात्र आपण पाहिलं लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे विलास कांबळे, ज्या बारक्या कांबळे या नावाने परिचित असलेला खेळाडू आहे, ज्याच्या नावावरती एक 4 व्हीलर देखील राहिले असा हा खेळाडू आपण या ठिकाणी पाहतोय। 2 धावसंख्या धावफलकामध्ये संकेत दीपक सोनावणे यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आलंय 100 रुपये प्रत्येक षटकारासाठी। एक ठिकाणी आपण पाहिला धावा येत आहेत, एकच धाव मात्र या ठिकाणी पूर्ण केली गेली। एक चांगली सुरुवात केली संकेत पाटील या गोलंदाजाने आपण पाहायला गेलं ना, पहिला चेंडू जरी खराब आला कमबॅक केलंय। धावसंख्या पाहिली आतापर्यंत 3 धावा खर्च होत आहेत। धावा जर चेंडू पाहिले तर आतापर्यंत 5 चेंडू मध्ये त्याच्यामध्ये 5 चेंडू मध्ये 1 चेंडू वाईड आलाय, म्हणजे एकूण 4 चेंडू आतापर्यंत गोलंदाज झालेत। ओहो क्या बात आहे, या ठिकाणी तुषार बडे मोठ्या पटक्यांसाठी जाणला जातो, मात्र तेवढंच एक चांगला गोलंदाज या ठिकाणी पाहिलं ना जो संकेत पाटील आहे। चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करते, कर्णधाराने आपल्यावरती तो विश्वास दाखवलाय ना, तो मात्र या पॉवर प्लेच्या षटकामध्ये सार्थक ठरवताना देखील पाहायला मिळते। त्याच्याकडे असलेला जरी कमी वयाचा हा खेळाडू असला ना, तर त्याच्याकडे अनुभव मात्र खूप आहे असा हा खेळाडू आहे। पनवेल तालुका मुरबी अगदी खारघर गावा शहरा नजदीक असलेला हा गाव आहे। या ठिकाणी फुटवर्कचा वापर केला, डान्सिंगचा डाऊन मारण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू व्यवस्थित विसवला नाही। या ठिकाणी पाहिलं धाव मात्र या चेंडूवरती आली, 1 धाव आले। षटक क्रमांक पहिलं संपलं। धावसंख्या धावफलक जर पाहायला गेलं बिनबाद 4 धावा धावफलकामध्ये लगावल्या गेल्या आहेत। या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत करण्याची मी विनंती करतोय। या ठिकाणी सन्माननीय विजय नागोडकर ग्रामपंचायत नागोटणे कर्मचारी। हॅलो विजयजी नागोटणे कसं ग्रामपंचायत नागोटणे कर्मचारी आहेत, त्यांनी इथे येऊन
येतो तसेच अजगरभाई मुल्ला यांनी देखील पुढे यायचं आहे, यांचा देखील येतोची सन्मान होतोय. आपण पाहतोय चंद्रकांत ताडकर साहेब सामाजिक कार्यकर्ते मुरावाडी गावचे. आपण पाहतोय विजयजी नागोडकर सर यांचा देखील येतोची सन्मान होतोय. येतोची सन्मान मायाची शाल आणि एक गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं जातंय. तसेच चंद्रकांत ताडकर साहेब एक सामाजिक कार्यकर्ते मुरावाडी गावचे आणि प्रवीण दादा ताडकर. आपण पाहतो या स्पर्धेचा मोठं नाव आपण प्रवीण दादा ताडकरकडे पाहिलं जातंय. युट्यूबच्या माध्यमातून श्री साई युट्यूबवर थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. अजगरजी मुल्ला साहेब आपण देखील इथे व्यासपीठावर यावं, इथे यांचा देखील येतोची सन्मान होतोय. प्रवीण ताडकर साहेब आवर्जून सर्वांचे. अजगरजी मांडलेकर साहेब आपण देखील इथे येतोची सन्मान होते. प्रवीण ताडकर साहेब, अजगरजी मांडलेकर साहेब, अरुणजी चौगले साहेब आपण देखील इथे यायचंय. अजगरजी मांडलेकर साहेब यांचा देखील येतोची सन्मान होतो. इथे आपण थेट प्रेक्षेपण पाहताय श्री साई युट्यूबच्या माध्यमातून. तसेच जवरुद्दीन सय्यद आपण देखील यायचं आहे. आपण पाहतोय क्रिकेटर ज्याला अलिशान नागोटण्यामध्ये दिशांचे वडील आपण पाहतो, परंतु यांची एक वेगळी ओळख आहे. त्यांचा देखील येतोची सन्मान होतोय. युट्यूबच्या माध्यमातून चला पुन्हा एकदा मैदानामध्ये घेऊन चाललोय सरांकडे. इथे मात्र पुन्हा एकदा प्रदीप सरांकडे गो टू प्रदीप सर. धन्यवाद. या ठिकाणी मात्र फलंदाज तुषार बडे बाद झालाय. ज्या लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्रक्षण म्हणून पाहिलं, पहिला गडी गारज झालाय. धावसंख्या आपण धावपळकर जर पाहायला गेल्या 4 धावा धावपळकर आहे. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे आदित्य जो गोलंदाज आहे. पंकज बावकर या रोहामधील एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट जगतामध्ये. या रोहामध्ये आज मात्र या सामन्यामध्ये काय होणार आहे, मोठी धावसंख्या घेणार का, जो अचूक निर्णय घेतलाय नाणेफेक जिंकल्यानंतर कांबोड्या संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा, समोरच्या संघाला थांबवण्याचा आपण पाहतोय प्रयत्न नक्कीच पाहायला मिळतोय. या ठिकाणी काय घडले पहा. पंचांचा निर्णय आलाय ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू गेल्यानंतर की वाईटचा चेंडू आहे. या ठिकाणी धावसंख्या धावपळकर जर पाहायला गेलं ना 5 धावा धावपळकर आहे. पंकज बावकर तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज. या ठिकाणी पंकजला काय करावं लागणार आहे, संघाला सावरायचा आहे, धावसंख्या देखील मोठी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी साकारण्याचा करावा लागणार आहे पंकज बावकरला. या ठिकाणी षटक मात्र पाहतो ना दुसरं जो आदित्य चांगली गुणजी करण्याचा प्रयत्न करतोय. पुढील चेंडू ओहो वेगावरती स्वार झालाय, टप्पा थोडासा पुढा नेला या ठिकाणी. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिला एक डॉट निर्धाव चेंडूची सांगता झाली. एसटीच्या पाठीमागे आपण पाहिला एसटी ओमकार पाटील बुरबी गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. एक स्टायलिश खेळाडू खऱ्या अर्थाने आपण पाहिलं विराट कोहलीच्या भूमिकेमध्ये देखील पाहायला मिळत असतो असा हा खेळाडू आहे. ओ आणखीन एक निर्धाव चेंडू आदित्य आज मात्र वेगावरती स्वार होऊन आला. या ठिकाणी 75 किलोमीटरचं अंतर कापलंय. मात्र तो असं नाही मुंबई गोवा मार्गातून प्रवास केलाय. या मैदानावरती देखील त्याच पद्धतीची गोलंदाजी या आदित्यच्या गोलंदाजी मधून पाहायला मिळतोय. गोलंदाजी धार पाहायला मिळतो. आज मात्र विलास कांबळेने हा संघ एक मजबूत संघ या ठिकाणी बनवलाय. एक संघाची बांधणी मात्र चांगली केली. डिफेन्सिव्ह या ठिकाणी आपण पाहिलं ना पॉइंटला कट केले, दिशा दिले. शॉर्ट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. धाव मात्र मिळणार आहे चेंडूवरती फक्त आणि फक्त एकच. एक समज आपण पाहिलं ना तर अक्षरशः या ठिकाणी धावांचा दुष्काळ आलाय.
धावांपासून थांबवले वंचित राहिलाय तो म्हणजे दीपक इलेव्हन संघ. या ठिकाणी कोणत्या तरी फलंदाजाला ना या ठिकाणी वादळासारखं यायला लागेल. या ठिकाणी आक्रमक रूप धारण करावं लागेल, धावा मोठ्या घ्याव्या लागतील, मोठे फटके घ्यावे लागतील. निलेश पिंपळे त्यासाठी जाणला जातो. हो, आणि या ठिकाणी निलेश पिंपळेचा बॅट मधून मोठा फटका आलाय जरूर, मात्र काय झालं चेंडू बराच वेळ हवेत राहिला. बॅटचा आणि चेंडूचा संपर्क जास्त वेळ आपल्याला पाहायला मिळाला नाही, संपर्क मेळ नाही चांगला झाला आणि फलंदाज मात्र निलेश पिंपळे देखील माघारी परतलाय. डीजे डीजे नाईक. धावसंख्या आपण पाहिलं 2 षटकांचा खेळ संपला. धावा धावपळकावरती आपण जर पाहायला गेलं 6 धावा. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या ज्या 4 धावा खर्च केल्या संकेत पाटीलने, दुसऱ्या षटकामध्ये आदित्यने मात्र 2 फलंदाज बाद केलं, त्याच्यामध्ये 2 धावा मात्र खर्च केल्या. 6 धावा धावपळके लगावल्या गेल्यात. अजून तसं पाहिलं तर सामना बराच चांगला होऊ शकतोय, कारण 12 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. म्हणजे 12 चेंडूमध्ये जर का या ठिकाणी मोठे फटके आले तर एकदा कदाचित मोठी धावसंख्या देखील पाहायला मिळू शकते. या ठिकाणी आपण पाहिलं फलंदाजासाठी आलेला आहे राजा माळी, आंबेघर संघाचा हा प्रतिनिधित्व करणारा खेळाडू आहे, एक अष्टपैलू खेळाडू आहे. तर गोलंदाजी मार्कवर आहे गोलंदाज अर्जुन कामोठा, संघाला बिलॉंग करणारा अर्जुन बेदी गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. षटक क्रमांक 3. संघाच्या पण जर धावसंख्या जर पाहिली ना फक्त 6 धावा आहेत, 2 फलंदाज बाद झालेत. 6 धावा धावपळकावरती अर्जुन बेदी या ठिकाणी सज्ज झालाय. स्ट्राईकला आहे पंकज बावकर, ऑन द स्ट्राईक आहे. या ठिकाणी मात्र हल्ला चढवलाय, कावकोण क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. डीजे वादळ येण्यापूर्वी कधी कधी शांतता असते, ती शांतता आपल्याला पाहायला मिळते का? आता मात्र आक्रमक रूप धारण केलंय पंकज बावकरने. 6 धावा वसूल केल्यात. आणखीन एक मोठा फटका उडवण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसलाय, फलंदाज फसलाय. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे डीजे. तर आपण या ठिकाणी पाहिला 3रा फलंदाज बाद झालाय. आता खऱ्या अर्थाने धावा मात्र थांबवल्यात. षटकार आला होता, मात्र त्या फलंदाजाला देखील माघारी परतावलं. म्हणजे या क्रिकेटमध्ये आता या सामन्यामध्ये वार पलट होताना पाहायला मिळत आहेत. आता मात्र या ठिकाणी ना एकाला कोणाला तरी चांगलं संघाचं संकट मोचक भूमिका बसवल्या गेल्या. या ठिकाणी रणजीपट्टू महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व केलेला रणजीपट्टू पेण तालुक्याला बिलॉंग करणारा, ज्याचा नावाचा पॅन्डल देखील आहे, असा खेळाडू या ठिकाणी उपस्थित राहिला योगेश पवार. याची उपस्थित झाले मी योगेश पवारांना विनंती करतो, प्लीज आपण या मुख्य व्यासपीठावर येऊन असं नसतं व्हायचं आहे. योगेश पवार साहेबांना विनंती करतोय, सर आपण या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. खऱ्या अर्थाने अंडर-16 महाराष्ट्र संघाचे निवड समितीचे अध्यक्ष देखील आहेत ते. त्यांच्या नावावरती बरेच विक्रम आहेत. असे आमचे योगेश पवार सर यांचं आगमन झालं. या ठिकाणी आमचे या स्पर्धेचे मुख्य आयोजक दमदार सन्माननीय प्रवीणदादा ताडकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा शुभ सन्मान करण्यात येत आहे. मायेची शाळ आणि प्रेमाचा फुलगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचा यथोचित मान सन्मान करण्यात येत आहे. सुगले सर वाईट आहे. ओके, आपण या ठिकाणी आले. नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळाले असते, थोडस उशीर झालंय, मात्र त्यांचा खेळ नक्कीच पाहायला मिळणार आहे. योगेश सर नक्कीच आपण या ठिकाणी आलात. या मुख्य व्यासपीठावरती आपण विराजमान व्हायचं आहे. आमच्या या मंचकाची शोभा वाढवायची आहे. डी.वाय. पाटील या स्टेडियम वरती नक्कीच प्रशिक्षण देखील देतात. सचिन तेंडुलकर साहेबांच्या त्या खेळाडू कक्ष आहे त्यांच्या, त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून कोचिंगचे क्लासेस देखील योगेश पवार सर घेत असतात. आणि अभिमानाची गोष्ट आहे म्हणजे रायगड जिल्ह्यातील हे खेळाडू आज आपण
चांगला नाव मात्र आपल्या महाराष्ट्राचा उंचावलंय. गोलंदाज पुन्हा गोलंदाजी मार्को सज्ज झालाय. निर्धाव स्वरूपाची सांगता देखील झाली. अर्जुन बेदी तो गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूत षटकार आला मात्र कमबॅक कसा करायचा ना मात्र अर्जुन बेदीच्या या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहिली षटक क्रमांक तिसरा मार्ग असते आहे. 13 धावा धावपळकावरती गावल्या गेल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आयटम ओव्हर द विकेटने आकोटापदा चेंडू या ठिकाणी डिफेन्सिव्ह एक चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षण आहे. डीप क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाल्यानंतर धाव मात्र मिळणार एकच. धावसंख्या 1 ने पुढे सरकले. 14 धावा धावपळकावरती. या ठिकाणी सिंगल डबलने आपलं चालणार नाही. या ठिकाणी मोठ्या धावा घ्याव्या लागतील मित्रांनो कारण समोरचा संघ देखील तेवढाच ताकदीचा संघ आहे. कामोर्डा संघ आज पनवेल तालुका पॅकर आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं ना या ओमकार पाटील आहे, बारक्या कांबळे आहे, प्रसन्न पाटील असे बरेच रथे महारथी आहेत. आज आपण पाहिलं तर जो अर्जुन बेदी गोलंदाज आहे चांगली गोलंदाजी करतो या मैदानावरती. राजा माळी डावखोर आक्रमक फलंदाज आहे. या ठिकाणी काय घडणार राजा माळीच्या बॅटच्या रडार मधून चेंडू आपण पाहिलं ना सीमारेषा गाठण्याचा प्रयत्न होता मात्र या ठिकाणी काय घडलंय पहा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. शेवटच्या क्षणाला आपण पाहिलं ना अप्रतिम दर्जाचा फटका पाहायला मिळाला. चेंडू सीमा पार. षटकार. डीजे संख्या जर पाहिली धावपळकावरती 20 धावा धावपळ 3 षटकांचा खेळ संपला. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. या 6 चेंडू मध्ये देखील बरंच काही घडू शकतो. 6 चेंडूमध्ये 6 षटकार येऊ शकतात. 3 षटकार 2 षटकार आले तरी एक फायटिंग स्कोर दीपकजी बनू शकतो. फक्त क्रिकेटमध्ये आपण अंदाज बांधू शकतो भविष्य सांगू शकत नाही. असा हा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेट राजकारण सरडा कधी रंग बदलावेल ना याचा नियम आहे. गोलंदाजी मार्क डेथवर स्पेशालिस्ट गोलंदाज या ठिकाणी आलाय. चौथा गोलंदाज कुशल गोलंदाज झालाय. कामोडे गावाला बिलॉंग करणारा हा गोलंदाज आहे. ओव्हर द विकेटने मारा करतोय. उजव्या हाताचा गोलंदाज. पहिला चेंडू आपण पाहिला ना रणप पाहिलं ना आपण तर कमी आहे मात्र चेंडू टाकण्याची जी किमया पाहिली ना खांद्याचा वापर गोलंदाज करतोय. आपण पाहिला टप्पा पडण्याचा चेंडू सर्ग निघून गेला. एक चांगला चेंडूची या ठिकाणी सांगता देखील झाली. निर्धाव चेंडू आला 20 धावा धावपळकावरती. आता मात्र राजा माळीला जेवढी स्ट्राईक घेता येईल ना तेवढा स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न राजाला मात्र करावा लागणार आहे. कुशल हो या ठिकाणी काय केलंय पहा. चेंडूला हलका हाताने मात्र एक स्टेअर्स करण्याचा प्रयत्न पाहिला कारण खऱ्या अर्थाने आता राजाला स्ट्राईक लावण्याचा राजाच्या बॅट मधून एक षटकार आलाय म्हणजे धावसंख्या मोठी घेण्याचा प्रयत्न करणार नक्कीच. या ठिकाणी बाईच्या स्वरूपात एकदा पूर्ण केली जाते. धावसंख्या धावपळकावरती 21 धावा. षटक क्रमांक 14 डेथवर स्पेशलिस्ट या ठिकाणी 5 रन केले. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचना बदलताना पाहायला मिळतोय कारण डावखोर आणि उजव्या हाताचा फलंदाज आहे मात्र वारंवार क्षेत्ररक्षण बदलतोय. या ठिकाणी राजा माळीच्या बॅट मधून षटकार आलाय. पुढील चेंडू आपण पाहिला एक्स्ट्रा रिझन मध्ये चेंडू हवेमध्ये आदित्य आहे. झेल मात्र सुटला. कॅचेस विन द मॅचेस. या ठिकाणी काय घडलंय स्वतःकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय मात्र फलंदाज धावतीच्या स्वरूपात माघारी परतावा लागेल. डीजे आहेत. फलंदाज माघारी परतलाय. विशाल नावाप्रमाणे मोठे फटके घेणार का मात्र राजा मालीच्या बॅट मधून कावकोण क्षेत्रामध्ये हवाई सफर. चेंडू सीमा पार. षटकार. डीजे पार. षटकार. डीजे दीपक सोनवणे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज झाले. 300 रुपयाचा या ठिकाणी कॅश प्राइज मात्र जमा केले फलंदाज राजा मालीने.
हो हो, अफलातून बेधडक गेधडक चेंडू सीमा पार, साधा वेट साडी षटकार डीजे. शांतता पसरलेली, मात्र राजा माळेचं नावाचं वादळ आलं, ज्याने आपल्या खेळीमध्ये 4 उत्तुंग षटकार लगावले आणि खऱ्या अर्थाने धावांचा उच्चांक देखील पाहायला मिळाला. आपण पहिल्या षटकामध्ये संकेतने 4 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं आदित्यने फक्त 2 धावा खर्च करून 2 फलंदाजांना बाद केलं. तिसरं षटक आपण पाहिलं अर्जुन बेदी यांनी 14 धावा खर्च केल्या आणि एक निर्णायक षटक आपण पाहिलं जे कुशलचं ज्याने 20 धावा खर्च केल्या. या ठिकाणी येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी कामवाडे संघाला 41 धावांची गरज आहे. 10ची सरासरी नक्कीच आहे. तर याच्यानंतर होणारा सामना असणार आहे नाझिम नालखंडे नागोटणे विपक्ष नागोटणे पोलीस यांच्या दरम्यान ही लढत असणार आहे. तर नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. मी विनंती करतो नाझिम नालखंडे नागोटणे संघाचा कर्णधार आणि नागोटणे पोलीस संघाचे कर्णधार आपण या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. तर या सामन्याचा पूर्वार्ध ऐकला तर या सामन्याचा उत्तरार्ध ऐकण्यासाठी मायक्रोफोन घेऊन जातो या विभागातील एक सुमधुर असा आवाज एक चांगले समालोचक वेलशेत गावाला बिलॉंग करणारे दीपक जी चोरगे यांच्याकडे. धन्यवाद. हॅलो, आपण पाहिला तर खरोखर पूर्वार्ध अप्रतिम झाला. ज्यावेळी पाहिलं जातं पहिलं षटक अप्रतिम पाहिलं, दुसरं षटक देखील चांगल्या प्रकारचं हाताळलं गेलं. तिसऱ्या षटकामागे थोड्याशा धावा 14 धावा खर्च केल्या. मात्र शेवटचं षटक मात्र थोडंसं महागडे ठरलं. त्याप्रमाणे राजारूपी वादळ या मैदानामध्ये आलं होतं. 3 खणखणीत षटकार घेतले आणि मात्र या सामन्याला थोडंसं भक्कम परिस्थितीमध्ये आणण्याचं काम नक्कीच केलं ते राजा माळी आणि राजा माळीसाठी दीपकजी सोनावणे साहेब यांच्याकडून तब्बल 400 रुपयाचा कॅशबॅक आलेला आहे आणि इथे आम्हाला जमा केलेला आहे. धन्यवाद सर. आपलं सहकार्य नेहमी असतं आणि सर्वांना प्रोत्साहित करण्याचं काम नक्कीच सर तुम्ही करता. आणि याच दरम्यान मात्र धावसंख्या उभारली. 4 षटकांचा खेळ नक्कीच झालेला असेल मित्रांनो. या 4 षटकामागे धावसंख्या उभारली ती मात्र 40 धावसंख्या होतीये आणि जिंकण्यासाठी तब्बल 41 धावांचं आव्हान असणार आहे. स्ट्राईक साठी आहे तो फलंदाज ओंकार आणि विलास कांबळे. आपण पाहतो विलास कांबळे उर्फ बारक्या कांबळे आपण पाहतो या नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू मोठी मोठी मैदानं गाजवलं. आज पाहिलं गेलं तर एक फोरचा पानकरी आहे. कारण की त्यावेळी पाहिलं तर बारक्या कांबळेकडे पाहिले जाते. कामोटे टीम जर समजलं तर खरोखर बारका कांबळेचा उल्लेख नक्कीच असतो. या दरम्यान आम्हाला अतिथीगणामध्ये लाभलेले योगीजी पवार साहेब खरोखर एक लेजेंड आहेत. आपण पाहतो क्रिकेटचे आपले आणि आज खरोखर त्यांची आपल्याला फलंदाजी नक्कीच इथे काहीतरी क्रिकेट मध्ये पाहायला मिळेल. परंतु आज मात्र पाहण्यात योग्य सामना आहे तो मात्र कामोटे वर्सेस दीपक 11 आपण पाहतोय. पहिला आपण जर सामन्याचा पूर्वार्ध पाहिलं तर मात्र पहिल्या इनिंग मध्ये 40 धावसंख्या उभारली आणि 41 धावांचं मोठं आव्हान स्ट्राईक जोडला आहे तो मात्र प्रसन्न ओंकार आणि नॉन स्ट्राईक फलंदाज बारक्या. पहिला चेंडू अप्रतिम एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मात्र हा चेंडू सीमारेषेलगत दिल मागे मोर रन मिळतील 4 डीजे.
ओहो सुंदर पद्धतीचा चेंडू ब्लॉकआउट पद्धतीचा चेंडू काहीसा खेळण्याचा मात्र मनसुबा होता, परंतु ज्यावेळी चेंडू पाहायला गेलं तर अप्रतिम त्याचा इथे मात्र फेकी चुकीच्या पद्धतीची याच दरम्यान मात्र 2 धावा आपल्या खात्यामध्ये जमा करतोय। ज्यावेळी पाहिला तर राजाची गोलंदाजी भेदक गोलंदाजी आहे, यॉर्कर लाईनचा चेंडू अगदी दिमागतीने खेळण्याचा नक्कीच इथे ओंकारने मात्र त्याला साथ दिली आणि चांगल्या प्रकारची 2 धावा मात्र नक्कीच आपल्या खात्यामध्ये जमा केल्या। धावसंख्या मात्र पुढे 2 धावांनी पुढे सरसावली, धावसंख्या आली ती 6। सुंदर पद्धतीचा चेंडू काहीसा पुन्हा एकदा हा ऑफ कडला यॉर्कर पद्धतीचा चेंडू पाहायला गेला, तसं इथे मात्र ओंकारला नक्कीच खेळायला भाग पडला, खेळायला मात्र मित्रांनो डिफेंड करायला भाग पडला। अशा पद्धतीची भेदक गोलंदाजी पाहायला मिळते। इथे पाहिले गेले तर मात्र फलंदाजी देखील इथे मातबगार केली ती मात्र आपण पाहतोय राजाच्या फलंदाजीच्या माध्यमातून, परंतु गोलंदाजी देखील तेवढीच तत्पर करतोय। प्रत्येक चेंडू मध्ये काहीतरी वेगळं करण्याचा इथे धाडस आहे, मनसुबा आहे। आहा हा सुंदर चेंडू, प्रत्येक चेंडू पाहायला गेलं तर व्हेरिएशन करण्याचा नक्कीच मनसुबा आहे। इथे पाहायला गेलं तर पहिला चेंडू पायापासून सुरुवात केली होती, परंतु ज्यावेळी पाहिलं तर बारक्या कांबळे फलंदाजी मार्ककडे असणार आहे, परंतु ज्यावेळी आपण पाहतो की हा चेंडू मी कोणत्या पद्धतीने टाकणार, फलंदाजाच्या मनामध्ये काय चाललंय तेवढ्याच अपोजिट मनामध्ये चाललंय तो राजाच्या मनामध्ये। इथे मात्र निजाव चेंडूची सांगता नक्कीच होतीये, धावसंख्या मात्र स्थिर आहे, धावसंख्या आहे ती 7। पुन्हा एकदा एक स्लोवरवर्ड पद्धतीचा चेंडू, फुलर लेन चेंडू काहीसा पडल्यानंतर चेंडू इथे विकेट किपरच्या दस्तानामध्ये जातोय, चांगल्या प्रकारचं योगदान देतोय आपल्या संघासाठी, कारण की पाहिलं जातं 4 षटकामागे तब्बल 41 धावांचं आव्हान असताना इथे मात्र एक भेदक गोलंदाजी, पहिल्या चेंडूवर जर मोठा फटका पाहायला मिळाल्यानंतर कमबॅक करणं हे राजा माळीला माहिती आहे, अशा पद्धतीचा गोलंदाज नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय। सुंदर पद्धतीचा चेंडू, पुन्हा एकदा एक शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, कव्हरच्या रेषेमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, जोपर्यंत हातामध्ये कलेक्ट करेल तोपर्यंत 1 धाव आपल्या खात्यामध्ये जमा करतोय। या 1 धावेने पुढे धावसंख्या सरसावतीये, धावसंख्या होती ती मात्र 8 धावसंख्या। आपण पाहायला गेलं की 6 चेंडूंचा खेळ झालेला आहे, या 6 चेंडू मध्ये तब्बल 8 धावा दिलेल्या आहेत। पहिल्या चेंडूवर पाहिलं गेलं तर एक मोठा फटका नक्कीच लगावला होता, आणि परंतु पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ककडे राजा सज्ज झाला आणि मात्र 5 चेंडू सुरेख पद्धतीने टाकले आणि 3 धावा खर्च करत 4 धावा खर्च करत धावसंख्या पुढे सरसावली, ती धावसंख्या 8 धावसंख्या। आता गोलंदाजी मार्ककडे येतोय तो मात्र विशाल पुढे आपण पाहतोय, आणि त्याकडे देखील चांगल्या प्रकारचा गोलंदाजीचा नमुना पेश करण्यामध्ये महाराज असिर आहे। जिंकण्यास येणारे 18 चेंडू सांगून जातील मित्रांनो, जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि तब्बल 33 धावांची आवश्यकता आहे। आपण इथे मात्र समीकरण नक्कीच बदलतोय, ज्यावेळी पाहिलं जातं तर 10च्या सरासरीने चाललेल्या संघाला जायचं होतं, तीच आता धाव सरासरी मात्र बदलते, स्ट्राईक झोन कडे आहे तो मात्र बारक्या काबले। आपण त्याला पाहतोय, चांगल्या प्रकारची फलंदाजीचा नमुना नक्कीच पेश करतोय। ओहो मात्र इथे स्वतःला पूर्णपणे घुटना टेक तमाशा देख, परंतु अशा पद्धतीची फलंदाजी पाहायला मिळाली। 1 बाउन्स 4 रन्स डीजे। बारक्या कांबल्याकडे पाहायला गेले भरपूर प्रकारची व्हरायटीज आहेत मित्रांनो, चांगल्या प्रकारची फलंदाजी मध्ये नमुना नक्कीच पेश करेल। या दरम्यान विशालच्या पहिल्या चेंडूवर मोठा फटका लगेच लगावलाय, मात्र 1 बाउन्स 4 रन्स स्क्वेअर लेच्या रेषेने मात्र हा फटका पाहायला मिळाला। उलटा चेंडू, इथे मात्र कोणती कसर सोडणार नाही, अगदी पाहायला गेलं तर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रेषेने मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय, तो मात्र बारक्या कांबल्याच्या बॅट मधून डीजे। ओके सर। हो सुंदर पद्धतीचा चेंडू, काहीसा चेंडू भेदक पद्धतीचा, काहीसा जखडून ठेवण्याचा काम नक्कीच करायचं विशाल लागलं, कमबॅक करतोय। पहिल्या चेंडूवर पाहिला गेलं तर एक मोठा फटका लगेच लगावला होता, दुसऱ्या चेंडूवर एक षटकार पद्धतीचा खेळ, धावसंख्येत मात्र 6 ने भर पडली होती। इथे मात्र कमबॅक। प्रल्हादजी राणे साहेब आपण कुठे असाल तर व्यासपीठावर यावं। आपण पाहतोय गोलंदाजी चांगली अप्रतिम दर्जाची पाहायला मिळते। 18 चेंडू मध्ये 33 धावांचं समीकरण असताना मात्र 2 चेंडूवर मात्र 10 धावा नक्कीच खर्च केल्यात ते विशाल याने, आणि आता मात्र फलंदाजी मार्ककडे येतोय तो मात्र ओंकार कशा प्रकारची फलंदाजी करेल। आहा मित्रांनो, इथे काय मित्रांनो, फलंदाजीला धार तोच दमदार डीजे।
तर मात्र ओंकार देखील मागे पडणार नाही. ओंकार देखील फटक्यांची आतिषबाजी करतो. इथे पाहिलं गेलं तर हा लॉंग ऑन जनरेशन मोठा फटका नक्कीच लगावलाय. स्लोअर पद्धतीचा चेंडू हवेमध्ये तिकडे स्ट्रेट ड्राईव्ह लॉंग ऑफ चेंडू क्षेत्ररक्षण तैनात आहे. अविनाश आहे. चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण होतोय आणि पहिला धक्का दिला जातोय तो मात्र कामोटे संघाला. डीजे होता तो खरोखर चांगला प्रकारचा क्षेत्ररक्षण प्रतीक पाटील आपण पाहायला गेलं एक पहिला चेंड इथे मात्र विशालाने मात्र नक्कीच कमबॅक केलंय आणि मात्र पहिला विकेटचा पतंग झालाय. धावसंख्या मात्र आहे ती 25. जिंकण्यासाठी 41 धावांचं समीकरण असताना इथे मात्र समीकरण नक्कीच बदलण्याचं काम केलंय ते मात्र बारक्या कांबळ्यांनी ओंकार यांनी. आता मात्र फलंदाजी मार्ककडे येतोय फलंदाज नासिर फलंदाजी मार्ककडे येतोय. सामना करतोय विशालच्या गोलंदाजीचा. ओ हो मात्र सुंदर पद्धतीचा चेंडू काहीसा उचली घेणारा कुठलाच स्पॉटवर चेंडू उडाला गेलाय. इथे मात्र विकेट किपरच्या दस्तानामध्ये चांगल्या प्रकारची भेदक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि इथे मात्र चांगल्या प्रकारचा योगदान देतोय. या दरम्यान मात्र एक निधाव चेंडूची सांगता होतीये. धावसंख्या मात्र स्थिर आहे. धावसंख्या आहे ती 25. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता आपण पाहतोय. नाझीम नालखंडे नागोडने विपक्ष नागोडना पोलीस आपण लगेच नाणेफेकीचा कौल करायचा आहे. नाझीमचे नालखंडे साहेब यांची टीम आहे आणि स्वतः आता इथे नक्की झालेत. खरोखर इथे मात्र नावामध्ये चेंजेस होते. अगदी टीमचं नाव देखील इकरा 11 नागोडने पोलीस यांच्या दरम्यान एक रोमांचकारक सामना. पुन्हा एकदा 12 चेंडू आणि 16 धावांचं समीकरण असताना हर्ष गोलंदाजी मार्ककडे. हर्षकडे पाहिलं गेलं तर इथे पाहिलं 9 चेंडू पंचाने नक्कीच घोषित केलाय. आपण पाहतोय 14 वर्षाचा खेळाडू. आपण पाहायला गेलं तर क्रिकेट जगत मध्ये 14 वर्षाचा खेळाडू ज्याच्याकडे पाहिलं तर हसन राजाकडे आपण पाहिलं होतं. वयाच्या 14 वर्ष 221 दिवस असं त्याचं समीकरण असताना पहिल्यांदा डेब्यू मॅच खेळला होता. तोच आता पाहतोय आंबेडकर संघाचा हर्ष मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतो आपल्याला. उलटा चेंडू इथे मात्र बारक्या कापल्यासाठी सरप्राईज गिफ्ट होतं आणि 9 चेंडू पुन्हा एकदा 9 चेंडू इथे एकूण 9 + 6 धावा. डीजे आपण पाहायला गेलं तर 12 चेंडू 16 धावांचं समीकरण असताना पहिला चेंडू मात्र ते मात्र हवेमध्ये चेंडू. हर्ष मात्र कमबॅक करतोय आणि बारक्या कांबळेला माघारी परतवतोय. काय मित्रांनो फ्री हिट आहे मित्र जारी आहे परंतु नक्कीच इथे एक ऍडव्हान्टेज मिळाला तो बारक्या कांबळेला. चांगल्या प्रकारची गोलंदाजी असताना इथे मात्र 2 चेंडू नक्कीच आणि खरोखर इकरा 11 नागोड संघ हा मात्र नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लावून नक्की डिसिजन कळवतील. आपण पाहतोय ना काय मित्रांनो हर्ष देखील कमबॅक करतोय संघासाठी. पहिले 2 चेंडू जर सोडले असते ना तर मित्रांनो काय ज्याप्रमाणे आपण पाहिलं गेलं तर 2 चेंडू जर नो बॉल पडले नसते तर मॅचला नक्कीच रंगत आली असती. कारण ज्याप्रमाणे छोटासा खेळाडू हर्ष या मैदानामध्ये आपली नक्की छाप सोडतोय. नासिर सगळ्या खंड्या फलंदाजांना रोखण्याचं नक्कीच काम करतोय. काय इथे मात्र ऑफटिंगला कळून देतो चेंडू कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो. इकडे क्षेत्ररक्षण तैनात आहे. जोपर्यंत हातामध्ये सामील तोपर्यंत 1 धाव नक्कीच आपल्या खात्यामध्ये जमा होते. या 1 धावांची धावसंख्या पुढे सरसावतीये. धावसंख्या होते ती मात्र 35 धावसंख्या आपण पाहतोय. जिंकण्यासाठी 41 धावांचं समीकरण असताना इथे मात्र बारक्या कांबळे अजून देखील मैदानामध्ये स्थापित आहे. कशा प्रकारची फलंदाजी करेल इथे मात्र हर्ष चांगल्या प्रकारची गोलंदाजी करू शकतो का. इथे मात्र मोठा फटका पॉइंटच्या वरून येतोय. 1 बाउंस फॉर रन्स. दिल मांगे मोर रन मिळतील फॉर डीजे.
आपण पाहतोय जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता असताना मात्र मोठा फटका नक्कीच लगावला गेलाय आणि हा विजयी फटका का नक्कीच शेदूबाई इथे क्षेत्ररक्षण तैनात आहे मात्र कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षण तैनात आहे आणि हा बारक्या कांबळेचा झेल टिपतोय बारक्या कांबळेला माघारी परतवतोय डीजे बात करण्यात मात्र यश संपादन नक्कीच केलंय परंतु आता जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता आहे या 2 धावांचा विजयी फटका पाहायला मिळेल का परंतु बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय सामना करतोय तो हर्षच्या गोलंदाजीचा अप्रतिम गोलंदाजी टप्पा पडल्या मित्रांनो चांगल्या प्रकारचा चेंडू उचली घेतला आणि विकेट किपरच्या दस्तानामध्ये याच दरम्यान मात्र चेंडूला निर्धाव चेंडूची सांगता झाली येणारे 6 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आपण पाहतोय तर या स्पर्धेचं आयोजन म्हणजे काय नियोजन म्हणजे काय याचं उत्तम उदाहरण या स्पर्धेचे शिल्पकार प्रवीण दादा ताडकर या ठिकाणी आलेल्या मान्यवरांचा शिवसन्मानाकडे येतोय तर मी विनंती करतोय या ठिकाणी आपले सर्वांचे लाडके कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी साहेबांचे भाचे संजयजी म्हात्रे शिवसेना युवा जिल्हा अध्यक्ष यांचं आगमन झालंय या ठिकाणी त्यांचं शुभ सन्मान करण्यात आहे मी विनंती करतोय साहेबांना प्रवीण दादा ताडकर यांना की आपण त्यांचं शुभ सन्मान करायचा आहे शिवसेना युवा जिल्हा अध्यक्ष संजयजी म्हात्रे कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी साहेबांचे भाचे या ठिकाणी आले काय झालं या ठिकाणी पहा 2 धावा करायच्या आहे 2 धावा आम्ही देणार नाही पहिल्या चेंडूवरती फलंदाज माघारी परतलाय साहेब आपण या ठिकाणी आलात या सीएम चषकाचं औचित्य साधून खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी या सीएम चषकाचे आयोजन केलं आहे त्याचप्रमाणे उपतालुका प्रमुख शिवसेना सन्माननीय मनोजदादा खांडेकर साहेबांना विनंती करतोय आपण देखील या ठिकाणी आपला देखील या ठिकाणी शिवसन्मान करण्यात येत आहे अजूनही 2 धावांची गरज आहे चेंडू शिल्लक आहेत 5 मध्ये 2 धावा जमा करायच्या आहेत नक्कीच मॅच देखील चांगली आहे परंतु तेवढंच या ठिकाणी आलेल्या मान्यवरांचं स्वागत करणं देखील आपलं परम कर्तव्य आहे या ठिकाणी आपण पाहिला उपतालुका प्रमुख शिवसेना मनोजदादा खांडेकर यांचं या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येत आहे या स्पर्धेत आठवण म्हणून सन्मान चिन्ह मायेची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक म्हणून फुलगुच्छ देऊन या ठिकाणी यांचा शुभ सन्मान करण्यात येत आहे त्याचप्रमाणे मी विनंती करतोय नगरसेवक पाली सन्माननीय विनायक जाधव साहेबांना विनंती करतोय आपण देखील या ठिकाणी यायचं आपण देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येत आहे सामना मात्र जिंकलाय कामोडा विपक्ष दीपक इलोणे संघामध्ये जी मॅच पाहिली कामोडा संघ मात्र या ठिकाणी विजयी